वर्ष 2-2 वर्ष मुलं आणि मुली नीटचा अभ्यास त्या ठिकाणी करतात. नीटच्या माध्यमातून एक संधी मुलामुलींना देशभर मिळते की कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन ते घेऊ शकतात. परंतु दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून नव्या मुलामुलींच्या आकांक्षेवर पाणी फिरलं जातंय. ही परीक्षा साधी घेऊ शकत नाही, देश काय चालवणार? देशातली एक परीक्षा यांना घ्यायला येत नसेल तर देश काय चालवणार? म्हणजे साधी तुम्हाला लाखभर विद्यार्थी ज्या परीक्षेत बसतात ती परीक्षा नीट तुम्हाला घेता येत नाही, तर तुम्ही पुढच्या पिढीला या ठिकाणी काय सांगताय? त्यामुळे आमची मागणी आहे, याची चौकशी तर झालीच पाहिजे, परंतु देश पातळीवर देखील याच्यावर एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी. पुढच्या काळामध्ये किमान अशा गोष्टी घडू नयेत याची खबरदारी सरकार कशी घेणार आहे हे लोकांना सांगणं, मुलामुलींना सांगणं अत्यंत गरजेचं. आता हा पेपर फुटला, लीक झाला म्हणून कळालं. समजा तो पेपर 4 जणांनीच घेतला असता आणि तो वापरला असता, तर मग त्या 4 पुरतच झाला असता. याचा अर्थ त्या 4 मुलामुलींना फायदा झाला असता. त्यामुळे हे घडूच नाही यासाठी काय करणार हे सरकारनं स्पष्ट करा.